सर्वदा राहावा तुझे कारणी देह माझा पडावा अपेक्षु नको गुणवंता रघुनायका मागणे हे जय जय रघुवीर समर्थ. खूप दिवसातून आजचा हा योग बऱ्याच कालावधीनंतर म्हणण्यापेक्षा 20 वर्षाच्या महाराष्ट्रीच्या काळात पहिल्यांदाच मला वाटतं हिवरगाव मध्ये प्रवचन होत असेल. हे पहिलेच प्रवचन आहे. इतका उशीर लागण्याचं कारण काय असेल तर आम्ही कधी पाहुण्या रावळ्यांच्या भेटीला येत नाही. आम्ही येतो ते भक्तांच्या भेटीला. नाहीतर गाव सगळं पाहुण्याचं आहे. आमच्याकडल्या पोरी इकडे दिले त्या, इकडच्या पोरी तिकडे दिले त्या, पण आम्ही पाहुण्यांच्या भेटीला कधी येत नाही. आम्ही कोणाच्या भेटीला येतो? साधू संतांच्या भेटीला येतो, भक्तांच्या भेटीला येतो. आवड आम्हाला कशाची आहे? परमार्थाचे, भक्तीचे. मना छंद लागू छंद, हरी गोविंद हरी गोविंद. आणि 18 पकड जातीचे शिष्य आहेत, सर्व जाती धर्माचे. नुसत्या हिंदू धर्मातले नव्हे, हिंदू धर्मामध्ये अनेक जाती पोटजाती आहेत. हिंदू धर्मातील शिष्य नाही तर इतर धर्मातले सुद्धा शिष्यगण आहेत. त्यामुळं सगळ्या ठिकाणी जावं लागते, सगळ्या ठिकाणी कार्य करावं लागते. खूप मोठ्या गोष्टी असतात पण त्या लक्षात येत नाहीत. संपूर्ण कालखंड जर बघितला धनगर समाजाचा, आता बुवानी उल्लेख केला, तर पूर्वीच्या काळात माळीक राया होऊन गेला. माळीक रायानंतर कोणाचं नाव काय ऐकाय मिळालं नाही. तशी सेवा किंवा तशी भक्ती त्याच्यानंतर कोणाचं नाव ऐकाय मिळालं नाही. ती जी सेवा झाली ती उच्च कोटीची सेवा झाली, माळीक रायाची सेवा. आणि त्यांच्यानंतर जर उच्च कोटीची सेवा कोणी केली असेल तर ती दाजी महाराजांनी केलेली आहे. आणि म्हणून करता भगवंत आपलासा केला. त्या गोष्टीचा गर्व म्हणून सांगत नाही, अभिमान म्हणून सांगत नाही. देव आपलासा झाला. माणसासाठी कितीही काही करा, माणसं आपलीशी होतील असं नाही. पण भगवंतासाठी एवढं छोटस जरी काय केलं तरी तो उपकार जाणतो. याच्या उलट माणसाची गती असते. त्याचे 10 कामातली 9 कामं केली आणि 1 काम राहिलं तर तो त्या एका कामावरनच रामायण अखंडपणे गात राहतो. माझं काम केलं नाही. 9 कामं केलेली गेली कुठं? एका कामाला उशीर झाला असेल किंवा अडथळ असतील काय गोष्टी किंवा होण्यासारखं नसेल म्हणजे काय 9 कामं केलेले ते उपकार गेले का वाया? तर ते 9 कामाची गोष्ट क्षणार्धात तो विसरायला लागतो. म्हणजे काय आहे तर त्याच्या मनाप्रमाणे पाहिजे, सगळं मनाप्रमाणे. बघा आता कशी गंमत आहे. प्रपंच असू दे, परमार्थ असू दे, नाहीतर राजकारण असू दे. राजकारणात पण कार्यकर्ते असतात, मोठे नेते असतात, कार्यकर्ते असतात, मंडळ. प्रत्येकाच्या अपेक्षा वाढत चालल्या. घरातल्या माणसांच्या अपेक्षा वाढत चालल्या, शिष्यांच्या अपेक्षा वाढत चालल्या, भक्तांच्या अपेक्षा भगवंताकडून वाढत चालल्या.
ह्या अपेक्षा पूर्ण करणं अशक्य गोष्ट आहे. अशक्य. सगळ्या अपेक्षा पूर्ण करणं हे अशक्य गोष्ट आहे. तर पाहिजे काय ह्यांना? त्यांना सुख पाहिजे. त्यांना काय पाहिजे? सुख पाहिजे. कसं मिळणार आहे सुख? घरातल्या 5-50 माणसातला एक माणूस देवाचं कार्य करत असला, 5-50 माणसातला किंवा 10-20 माणसातला किंवा 5-7 माणसातला, लहान असेल कुटुंबावर मोठा असेल, एक माणूस सेवा करत असला, भक्ती करत असला, का घरातल्या सगळ्यांना वाटतं तुमच्या घरातला आहे ना माणूस भक्ती करणारा कोणतरी. मग एका माणसाच्या भक्ती करण्यावर सगळं घर सुखी व्हावं. सगळं घर सुखी व्हावं. आणि मग त्या बाकीच्यांची काय मागणी त्यांनी देवाकडे करत नाहीत. त्यांना काय गरज वाटत नाही त्या देवाची, गुरुजी, त्या भक्तीची, त्या भजनाची, कीर्तनाची. त्यांचा काहीही संबंध नसतो. एकटा जी काय देवाच्या सेवेत आहे, भक्तीत आहे, ती काय करतोय? आमच्या सगळ्या लेकरा बाळाला सुखी ठेवू. मग तो पुरुष असेल, स्त्री असेल, जो कोणी सेवा करणारा सेवक असेल, तो काय करणार? त्याला माहित आहे की बाकीचे ज्या लागीचा परमार्थ नाही, ते कोणी करू शकत नाही. मग त्याला चिंता घराची, सगळं आमचं घरबार सुखी असावं. काम एकानं करायचं आणि सगळ्यांना सुखी करायचं. किती अवघड गोष्ट होऊन बसली कलियुगात. याच्या उलट जर सगळे सेवेला लागले, सगळे भक्तीला लागले, तर घर काय होईल? त्या घराची स्थिती काय होईल? म्हणजे स्वर्गात काय असतं? म्हणजे स्वर्ग आहे, मृत्यू आहे, पाताळ आहे, हे त्रिभुवन, 3 लोकांचं. स्वर्गात काय आहे, आपण मृत्यू लोकात काय आणि पाताळामध्ये काय? सगळे घरातली सेवा करायला लागली तर घरात स्वर्ग तयार होतो. स्वर्ग कुठं होतं तयार? घरात स्वर्ग तयार होतो. ते घरात स्वर्ग कसा तयार होणार? तर सगळ्यांनी जर सेवा केली तर भगवंताचं आगमन त्या घरात व्हायला सुरुवात होते. भगवंताचं येणं जाणं त्या घराला सुरू होतं. भक्ताला देवाकडे जाण्याची गरज नाही. देव भक्ताच्या भेटीला येतो. पण भक्त तसा पाहिजे. भक्त तसा पाहिजे. आमचे 1 लाखाच्या वर शिष्य परिवार आहे. महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रात बाहेर आहे, इतर राज्यांनी आहे, सगळीकडे आहे. इतके शिष्य तयार झाले, सुखी झाले, मोठ्या पदापर्यंत गेले, गरिबीतून श्रीमंती प्राप्त झाली. हे चांगले दिवस आले त्यांना वाट्याला. हे सगळं झालंय, तरी पण आम्ही त्यांना 2च प्रश्न विचारतो. या सगळ्या शिष्यांना, टोटल 1 लाखाच्या वर जेवढे शिष्य आहेत, त्या सगळ्या शिष्यांना 2च प्रश्न आम्ही विचारतो. त्याची उत्तर सांगा. काय 2 प्रश्न आहेत? की तुम्ही भक्त आहात का? आणि दुसरा प्रश्न काय असतो? तुम्ही शिष्य आहात का? भक्त आहात का आणि शिष्य आहात का? आम्ही 20 वर्ष माळा घातल्या, अनुग्रह घेतल्या, तुमच्या सगळी सेवा करतोय. आता आम्ही भक्त नाही का? मग भक्त आहे ना. माझं माळ घातले, नाम घेतलं, अनुग्रह घेतलाय, वारीला येतोय, सगळं करतोय. माझा शिष्य नाही का? तुम्ही गुरु आहे, आम्ही शिष्य आहे, असं तो मानणार ना. असं तो मानणार. आणि ज्या भगवंताची सेवा करायला सांगितली ती सेवा करणार. म्हणजे देवांचे आम्ही भक्त, देवांचे भक्त आणि गुरूंचे शिष्य. पण ना तो भक्त असतो ना तो शिष्य असतो.
भक्तही नाही, शिष्यही नाही. कारण हे सगळे आमच्यापाशी कशासाठी आले? भक्ती करायसाठी आले नाहीत, ज्ञान घ्यायसाठी आले नाहीत. ते आले त्यांच्या प्रपंचाच्या दुखण्यासाठी आले. आणि ज्या दिवशी आमच्या भेटीला आले त्यावेळेला एवढे हातभर यादी घेऊन आले, आम्ही तुमचं शिष्य होतो, पण एवढं व्हायला पाहिजे. यादी गच्च भरलेली असते ती. म्हणजे सेवा सुरू व्हायच्या अगोदर त्याची यादी सादर होते. हे एवढं जर होत असेल तर आम्ही माळ घालतो, हे काम होत असेल आम्ही शिष्य होतो. म्हणजे तो भक्ती करण्यासाठी भक्त आला का? ज्ञान घ्यायसाठी शिष्य आला का? नाही. मग जो भक्ती करत नाही तो भक्त नाही, जो ज्ञान घेत नाही तो शिष्य नाही. मग हे काय आहे? बारकी पोरं खेळ खेळते ती, लहान मुलं ज्याला कळत नाही, ती 5-7 वर्षाची अज्ञान असतात मुलं, ते कशासाठी खेळ खेळते? ते खरं असतात का खेळ? खेळ खरे नसते. ते पालख्या तयार करते, ते देवाच्या पालख्या नेते, काही करते, मोठी माणसं करते तसे ती बारकी पोरं लग्न लावतात मुला मुलींची. ते खरे आहेत का? नाहीत. मग हे काय आहे? तर ती उगच करते ती, त्याला काय फारसं महत्व नाही. ते तेवढ्या त्यांच्या डोक्यात बसले तेवढा खेळ खेळायचा आहे. एखादा तयार करून किल्ला जाताना मोडून बी जातील. केला तयार तो दुसरा येते ते लात घालून मोडून बी जाते. म्हणजे काय? तर त्या तात्पुरत्या गोष्टी आहेत आणि खऱ्या गोष्टी नाहीत. तसा शिष्य अखंड सेवेचा मिळत नाही. शिलबिली तुटायला गेलेल्या उघड धांदुटी थोडी शिल्लक राहिलेली असते ना, सगळं तुटायला लागलेलं असते. कोरोनात काय राहिलं? चिलबिल बी राहिली नाही, काहीच राहिलं नाही, आणि ती धांदुटी बी राहिली नाही. पाक सगळं तुटून गेलं जिकडे तिकडे. ना भक्त शिल्लक राहिला, ना शिष्य शिल्लक राहिला. किती विचित्र वातावरण होतं. मग त्यातनं जे टिकले ते भक्त आहेत. बऱ्यापैकी तर भक्ती करणारे भक्त आहेत. मग भक्ती करत नाही त्याला भक्त कसं म्हणायचं? ज्ञान घेत नाही त्याला शिष्य कसं म्हणायचं? तर भक्ती करायची कोणाची? एका माणसाला 10 देऊ भक्ती करायची कोणाची? बर देव आम्हाला आवडतच नाही. देव नाही आवडत आम्हाला. काय आवडत? देव देव जास्त आवडतो आम्हाला. देव देव केल्याशिवाय गत्यंतर नाही, आणि ते करावंच लागते. नाही केलं काय होईल सांगता येत नाही. बिघडलं तर पुन्हा काय करायचं? मग देव देव आधी करायचं. यांना देव आवडत नाही, देवदेव आवडतो. आता आमच्या 2 पिढ्या झाल्या, 3री पिढी चालू झाली. आमचं देवदेव कुठे गेलं? आम्हाला नाहीत का देव? आमचे देवदेव कुठे गेले? ते चांगल्या पद्धतीने त्या देवाचे नैवेद्य करता येतात ना. असा कुठला देव राहिला की त्याला शाकाहारी नैवेद्य चालणार नाही? आणि याच्या उलट गोष्ट असते ही देवदेव करणाऱ्याला माहित नसते. एकही देव असा नाही की तो शाकाहारी नाही. सगळे देवांना कसं शाकाहारी नैवेद्य पाहिजे असतो. एकाही देवाला मांसाहार चालत नाही. ज्याला मांसाहार तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय तो त्यांना मान्य नसतो. ते कधीच स्वीकारत नसते. म्हणजे देव होऊ शकत नाही. मांस भक्षण करून देव होऊ शकत नाही, देवी होऊ शकत नाही. ते सगळे शुद्ध आहेत.
सगळे शुद्ध आहेत, तरी पण आम्हाला देवदेव करू वाटतो. कशासाठी करू वाटतोय? तर ते खायची सवय वाढल्यामुळं ते निमित्त काढायचं, ह्याला काहीतरी करायचं त्याला काहीतरी करायचं आणि ते सारखं चालू ठेवायचं. मग ती देवदेव किती संख्या झाली, कुठं देवदेव होणार नाही अशी जागा नाही, इतक्या जागा त्या देवदेव करण्याची. विहीर पाडते, आजोबाच्या काळात विहीर नाही, पहिल्या जुन्या असतील त्यांच्या काळातल्या झाल्या. नवीन एखादा विहीर पाडायला लागला, विहीर पाडताना दगड पहिल्यांदा जी लागला, ते दगड विहीर पूर्ण झाल्यानंतर विहिरीवर एक दगड ठेवला, त्याला थोडा शेंदूर लावला, झाला ती विहिरीवरचा मसोबा. त्याला लगेच नाव तयार झालं, विहिरीवरचा मसोबा. वड्याला काहीतरी पाणी असतं, इकडे तिकडे काहीतरी पांदेला हे असते, तिथं कोणीतरी एखादा दगडाला शेंदूर लावून ठेवायचा, ते म्हणायचं वड्यातला मसोबा. काही ठिकाणी बांधावर पहिले हद्दी फिक्स नसायच्या, मोठ्या लाटशिळा दगड काही लावायची, त्याला कोणीतरी शेंदूर लावायचे, बांधावरचा मसोबा. कधीतरी एकटे बांधावरचा मसोबा. किती मसोब, किती देव, काय संबंध त्या मसोबांचा? काय नाही. काय तो आपला देव नाही, आपला ते कुलदैवत नाही? प्रत्येक माणसानं भजायचं कोणाला असतं? एक कुलदैवत, जे काय असेल कुळाचं दैवत, त्यांचं नैवेद्य, नारळ, दर्शन, तो भाग महत्वाचा आहे. वर्षाकाठी त्यांनी एकदा जाऊ दे, काय करू दे, आपल्या कुलदैवताचं स्मरण करणं ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आराध्य दैवत, कुलदैवत आणि आराध्य दैवत. आराध्य दैवत म्हणजे मुख्य दैवत. मुख्य दैवत 33 कोटी देवांची गणना आहे, पण मुख्य देव 3च आहेत, ब्रह्म, विष्णू आणि महेश. कोण ब्रह्माची भक्ती करत असेल, कोण विष्णूची करत असेल, कोण शंकराची करत असेल. या मुख्य भगवंताची सेवा करणं महत्वाच्या गोष्टी आहेत. पण मुख्य देव बाजूलाच राहिले, मुख्य देवांचं नामस्मरण नाही, मुख्य देवांचं भक्ती नाही, मुख्य देवांची सेवा नाही, बारके चिरकिनीच लई याड लावायचं काम सुरू केलं. आणि इतके मंदिर, इतके देव, इतकं भक्त, इतकं पुजारी तयार झालं की त्याची गणना करता येणार नाही, इतकी मंदिर झाली. मंदिर बांधले म्हणजे काय, तिथं कार्य सगळं झालं का पूर्ण? अशा नाहीत होत गोष्टी. मंदिरात देव मूर्ती बसवली, तुम्ही मंदिरात मूर्ती बसवली, त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते, मग ते दर्शनासाठी मूर्ती तयार होते. पण तुमच्या ठिकाणी मूर्ती आहे ना भगवंताची, आत्मा, ती मूर्ती आपल्या ध्येयरूपी मंदिरामध्ये आत भगवंताची मूर्ती आहे. ठीक आहे, देवळात गेल्यावरच तुम्ही दर्शन घ्यायचं आहे, तिथंच फक्त भगवंत आहे अशी काय गोष्ट आहे का? तुझं आहे तुझं पाशी, बरे तुझं काय चुकलाशी, तुमच्या ठिकाणी भगवंत आहे. किती जवळ आहे? त्याच्या एवढा जवळ दुसरं कुणी नाही, इतका जवळ आहे. देव आपल्या अंतरी भेटी नाही जन्मभरी, इतक्या जवळ देव आहे, भेट का होत नाही? बऱ्याच जणांना वाटतं आम्ही किती सेवा करतोय, काय आम्हाला काय अजून कसं काय अनुभव नाही, साक्षात्कार नाही, समाधी नाही, काय काय कसं काय ध्यानात होई नाही, आमचं काय काम होई नाही, काय होई नाही. तुमच्या मनाला समाधान होईल अशी भक्ती तुम्ही करता. आपण भक्ती कशी करतो? आपल्या मनाला समाधान होईल अशी भक्ती नसते. हे जी थोर भक्ती आवडते देवा, ती भगवंताला आवडणारी भक्ती आहे, ती आम्ही करत नाही. आमच्या मनाला कशी वाटते तशी. पंढरपूरला वारीला जाईल, वारी मोठी, कार्तिक वारी, आषाढी वारी, चला खूप सगळे वारकरी यायला लागले पंढरपूरला. मग पंढरपूरची वारी, जाऊया वारीला. ते वारीला जातोय, आंघोळ करतोय चंद्रभागेला, गंध मोठा लाटला येतोय,
माळ घालायचं म्हटलं मागे सरतोय. मग वारीला कशाला गेला? काय प्रयोजन वारीला जाण्याचं? आपण स्वीकारलं तर ते महत्व आहे ना गोष्ट. कोणतीही गोष्ट जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत काही हित होत नाही. म्हणून आयुष्य फार थोडं आहे. आयुष्य थोडं आहे, अल्पायुष्य. माणूस कसा आहे? अल्पायुष्य. आयुष्य थोडं आहे ते आहे. भक्ती तर चांगली आहे का? भक्ती पण खूप चांगल्या दर्जाची नाही किंवा श्रेष्ठ दर्जाची भक्ती आम्ही करत नाही. श्रेष्ठ दर्जाची भक्ती आपण काय घ्यायचं असले तर चांगल्या दर्जाचं घेतो विकत. माल घ्यायचा असतो ते, कपडे घ्यायचे असतो, चांगल्या दर्जाचे घेतो आपण. पारख करून घेतो सगळ्या गोष्टी. पण सेवा करताना उत्कृष्ट सेवा त्याला करू वाटत नाही. चांगली सेवा करू वाटत नाही. मग सहजासहजी काय होईल तेवढं करायचं आणि द्यायचं सोडून. अशी भक्ती नाही. देह जावो आत्मा राहो, रघुवीरा तुझी भेट हो. हे दृढ संकल्प, निश्चय जो असतो तो महत्वाचा असतो. निश्चय मोठा असतो. आमचा निश्चय नाही, आमचा विचार नाही, तो विचार जागृत नाही, बुद्धी आमची जागृत नाही. पण आम्ही काय म्हणायचं? आम्हाला देवानं काय दिलं? आम्ही कशासाठी भक्ती करायची? आमचं असं कसं झालंय? मग काय दिलं देवानं आम्हाला? आम्ही का करावं भक्ती देवाची? असं नाहीत होत गोष्टी. आता जे भोग वाटायला आले ते पूर्वजन्माचे भोग आहेत. आणि मग आता त्याला भक्ती करू वाटत नाही. आणि करायची असली तर तो अपेक्षा ठेवून भक्ती करतो किंवा मला हे प्रपंचात प्राप्त व्हावं याच्यासाठी तो भक्ती करतोय. पण एक लक्षात घ्यायची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? आम्हाला देवाने काय दिलं? म्हणजे काय दिलं हे त्याला ध्यानातच नाही, त्याला आठवण नाही. काय दिलं ह्याची आठवण नाही. सगळ्यात श्रेष्ठ असलेला हा माणसाचा जन्म, हा देह कोणी दिला? भगवंतानी दिला. इथं कुठल्या फॅक्टरीत हा देह तयार होतो का? नाही होत. पंचमहाभूतांच्या मदतीनं भगवंताने हा देहपिंड तयार केला माणसाचा आणि आपल्याला जन्माला पाठवले आयुष्य देऊन, ते आयुष्य जगण्यासाठी. मग देह त्याने दिला नसतं तर आपण कशाला बाकीची उठाठेव झाली असते? होऊ शकत नाही. आपण जन्मालाच नाही आलो तर कशाला कार्य करणार? म्हणजे देह भगवंताने दिला, नुसता देह दिलाय, पिंड तयार केला, नुसतं डोळं उघडून बघतोय. त्याला बाकीचे चैतन्य ताकद जर दिली नसती तर कशाने कार्य करणार आहे? म्हणजे शक्ती सुद्धा भगवंताने दिली, चैतन्य शरीरात भगवंताने दिला. एवढ्यावर भागलं का? नाही. बुद्धी सुद्धा दिली, बुद्धी तत्व दिलं की म्हणजे ही बुद्धी तू वापर करून चांगलं कार्य कर. आता तुम्हाला जगात सगळ्या गोष्टी विकत घेता येते. आपण म्हणताय पैसा असल्यावर काय का काय विकत घेता येते? तुमच्या मुलाची बुद्धी कमी आहे, 40% आहे. हा, अमेरिकेला जाऊन विकत आणा बुद्धी, त्याला घालवा $1.2 कोटी. चला ते पैसे लय आहेत ना, घालवा. मिळते का बुद्धी? कुठे? आणा विकत. जगात कुठल्या देशात जर मिळत असेल, चला घ्या. 1 कोटीला 10% बुद्धी, चला जाय ना. 10-5 कोटी गेली तर 1 पॉइंट तर बुद्धीचा मिळू शकेल का? मिळू शकत नाही. एवढी मोठी बुद्धी सुद्धा भगवंताने दिली, देह भगवंताने दिला आणि मन सुद्धा कोणी दिलं? तयार केलं, भगवंताने तयार केलं. सगळे अवयव भगवंताने तयार केले. पण याची किंमत आम्हाला कळली नाही. आयुष्य दिलं, आयुष्याची किंमत आपल्याला कळली नाही. का तर आयुष्य कसं जगतोय हे त्याला अजून लक्षातच नाही, आणि किती जगलाय हे पण लक्षात नाही. नेमकं आयुष्य कशासाठी जगायचं?
आपण कशासाठी जन्माला आलोय हे बऱ्यापैकी माहित नसते कोणाला. आपण कशाला जन्माला आलोय, काय कशाला जन्माले, काय काय सांगते ते, काय कशाला जन्माले, खाऊन पिऊन मारायचं, दुसरं काय करायचं, काय करायचं, खायचं प्यायचं निवांत आपलं काय असेल ते, बाकीच काय करायचं असते, बाकी काहीच करायचं नसते. प्रपंच करायचा नसतो, परमार्थ करायचा नाही. मग दिवस उगवायला आंघोळ करून जी चहा पिऊन जायचं ते संध्याकाळी 9-10 माघारी घरी. ते दूध घालायला गेलेले किटले बी तिकडं, ते दूधवाली तिकडच. ती माघारी लवकर 11 वाजले तरी 12 वाजले तरी घराकडे माघारी पत्ता नाही. जेवणारे किती वेळ वाट बघणार आहेत, 8 वाजल्या, 9 वाजल्या, 10 वाजल्या, किती वेळ वाट बघणार आहेत जेवायची माणसं, सगळे जेवण बसणार. मग आता ही कधी येईल माहित आहे का, नाही. मग आता ह्यांच्या जेवणाची व्यवस्था काय करायची, ते जेवणाचं ताट तयार करून असं पाठी खाली झाकून ठेवायचं, बोन झाकून ठेवते का नाही तसं पाठी खाली ती बोन झाकून ठेवायचं, दगड ठेवायचं ते जेवण. आणि देव बाप्पा आल्यावर तुझं बोन घे आणि खाऊन झोपावं, झोपायचं. ते 11ला येईल, 12ला येईल, नाही तर तांबड फुटायली. हा सुधीर त्याला शुद्ध कधी येईल हे सांगता येत नाही. आणि ज्यावेळी शुद्ध येईल तो घराकडे येईल. आणि नाही जर शुद्ध आली तर घड्याळाचं टायमिंग बघून 2-4 माणसं पाठवायची आणि कुठं असेल तिथनं देव बाप्पाला घेऊन यायचं. बारक्या गाडीवर बसत असला तर 2-3 बसवायचा ना आणायचा घरी. त्याच्यापेक्षा जास्त अवस्था त्याची पुढे गेलेली असली मोठं वाहन करून न्यायचं, आणायचा झोपवून. हे कामगिरी ना प्रपंच ना परमार्थ. काय केलं जन्माला येऊन, काय केलं, काय कामगिरी केली, आणि कधी कामगिरी करायची असते आयुष्यात, कामगिरी करायची असते कधी. अहो बालपणात कामगिरी कितीतरी साधू संतांनी केली. माऊलींचं काय वय होतं, 12-14 वर्षाचं वय असताना त्यांनी किती मोठी कामगिरी केली.